मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे। येत्या 30 मे पासून जालना जिल्ह्यातल्या अंतरवादी सराटी या आपल्या गावी ते उपोषणाला बसणार आहे। राज्य सरकारकडून प्रलंबित असलेलं हैदराबाद GR मधील प्रमाणपत्र यासह अन्य मागण्यांसाठी ते उपोषणाला बसणार आहे। अंतरवादी आंदोलन होणार। मी 30 मेला अंतरवादी आमरण उपोषण सुरू करणार। जवळपास 3 कोटींपेक्षा जास्त मराठे 30 मेला येणार। 3 कोटींपेक्षा जास्त मराठी अंतरवादी तुम्हाला दिसतील। उपसमिती काही कामाची नाही। उपसमिती मराठ्यात भांडलावी। उपसमितीचा अध्यक्ष आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला होता की हा माणूस मराठ्याचं कल्याण करेल, पण तसं वाटत नाही। ते ह्या पदावरील पाणी देते त्या पदावर ठेवून देते, त्यांना कामच नाहीये। त्यामुळे ती उपसमिती बरखास्त करून टाका आणि स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करा, म्हणजे मराठ्याला टेन्शन। दरम्यान ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये असा इशारा बबनराव तायवाड यांनी जरांगेंना दिला। तसंच सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये यावर आम्ही आजही ठाम असल्याचं तायवाड यांनी म्हटलं। गॅजेटियरमध्ये असं असतं की त्या जातीची किती संख्या, जातीचं प्रमाणपत्र काढण्याकरता वैयक्तिक माहिती पाहिजे असते। तुम्ही जोपर्यंत महसुली किंवा शैक्षणिक वैयक्तिक माहिती देणार नाही की तुमचे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा हे कुणबी होते याचा पुरावा देणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कुणबी जातीचं म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र मिळू शकत नाही। आता एक पुढच्या 2-4 दिवसात पूर्ण भूमिका कळेल ना, त्यांच्या मागण्या काय आहे, सरकार किती प्रतिसाद देते। आम्हाला जर असं वाटलं की सरकार प्रतिसाद देत नाही आणि हे होत नाही ना, आमच्या आरक्षणाला धक्का नाही, तर आम्ही शक्ती कशाला वाया घालवायची। पण जेव्हा आमच्या लक्षात येईल की नाही सरकार यांच्यापुढे कुठेतरी झुकतं आहे आणि आपल्या आरक्षणाला धक्का लागतं आहे, त्या दिवशी मग आम्ही सुद्धा रस्त्यावर येऊ आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करू। तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे। मराठे ओबीसीमध्ये आले तर छोटे मोठे घटक कुठे जाणार असा सवाल हाके यांनी उपस्थित केलाय। तसंच जरांगेंना नोबेल पुरस्कार देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचंही हाकेंनी म्हटलंय। आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे, ओबीसी मधून आरक्षण पाहिजे, पण ओबीसी मध्ये आल्यानंतर त्या मूळ ओबीसींच्या स्पर्धेमध्ये छोटे मोठे घटक कुठे जातील याची ज्याला खातरजमा नाही, जो 4थी नापास आहे, ज्याला आरक्षण पॉलिसी माहीत नाही, ज्याला सामाजिक दुजाभाव माहीत नाही, अशा माणसाकडून दर 2-4 महिन्याला आंदोलनं जाहीर होत असतात। तेव्हा अशी आंदोलनं करणाऱ्या मनोज जरांगेला आणि त्याला आंदोलन करायला लावणाऱ्या त्याच्या सल्लागारांना आणि त्याचे जे काही सगळे सहकारी आहेत, या सहकाऱ्यांना मनोज दादाला नोबेल प्राईज आणि त्याच्या कार्यकर्त्यांना 25,000 रुपयाचं मानधन या शासनाकडून मिळावं अशी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो। तर लक्ष्मण हाकेंच्या वक्तव्याला मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय। कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही असं जरांगेंनी म्हटलंय। त्यांच्या आडून लपून आमच्यावरती वारा करायचा प्रयत्न करायचा, फक्त तेवढं समजून घ्यावं त्यांनी। त्यांच्या आरक्षणासाठी त्यांनी ताकदीनं लढावं, आम्ही त्यांच्या सोबत येतो। त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही, त्यांनी हेच फक्त समजून घेऊन पुढं चालावं। यांना असलेलं मोजतं नेहमी, कारण काय असतं काही थुकलं चाटणाराचे काही सवय असते, त्यामुळे आपण ते थुकलेलं थुका चाटणाराला बोलत नाही। मनोज जरांगेंच्या टीकेनंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। मागण्या मांडणं हा जरांगे पाटलांचा अधिकार असल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय। स्थानिक पातळीवर आरक्षणासंदर्भातील आढावा घेण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तर सातारा गॅझेटची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा दावाही विखे पाटील यांनी केला। जरांगे पाटलांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भात मी काही भाष्य करणार नाही, शेवटी त्यांचा अधिकार आहे। तुमच्या ज्या स्थानिक पातळीवर तुम्ही याचा आढावा घेत जावा, कारण ज्या स्थानिक पातळीवर जी त्रिसदस्य समिती आहे ग्राम पातळीवर नेमलेली, त्याच्यामध्ये सुद्धा काही अडचणी निर्माण करतात। हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी झाल्यानंतर आता सातारा गॅजेटची प्रक्रिया आता मी पूर्ण केलेली आहे। शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे। विखे पाटलांसोबत आम्ही चर्चा करू अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाईंनी दिली आहे। विखेंसोबत बैठक घेऊन अध्यक्ष तसे निर्देश देतील असंही देसाईंनी म्हटलं। सातारा गॅजेटियरचा त्यांचा सगळ्यात मोठा आग्रह होता आणि पाठीमागच्या काळामध्ये माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना हा सगळा विषय
माननीय चंद्रकांतदादा पाटील आणि मी आम्ही त्या समितीवरती होतो. आम्ही भरपूर बैठका घेतल्या. जस्टिस शिंदे समिती जी नेमली होती नोंदी शोधण्यासाठी त्यांना मुदतवाढ देखील दिलेली होती. अजून सुद्धा त्या समितीला मुदतवाढ अस्तित्वात आहे. फक्त काय समजा काम स्लो आहे असं जर मान्य मनोज दादांचं म्हणणं असेल तर मुंबईला गेल्यानंतर मान्य विखे पाटील साहेब या समितीचे आता अध्यक्ष आहेत. शेवटी आम्हाला मान्य अध्यक्षांशी चर्चा करावी लागेल. अध्यक्षांशी आम्ही बोलू आणि योग्य त्या पद्धतीने त्याच्यातल्या सुधारणा मान्य अध्यक्ष त्यांच्या विभागाला देतील. मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे. जरांगे हे मराठा समाजाचे नेते असू शकत नाहीत असा दावा सदावर्ते यांनी केला आहे. तर जरांगे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांचे कार्यकर्ते असू शकतात असंही त्यांनी म्हटलंय. मराठा बांधवांच्या मूलभूत प्रश्नांवर जरांगे कधीच बोलत नाहीत असा आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी केला. तो फार तर फार सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा तो कार्यकर्ता असू शकतो. बिळातून बाहेर आलेले जरांगे हे शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या किंवा माझ्या मराठा भावांच्या खऱ्या प्रश्नावर संविधानिक प्रश्नावर कधीच बोलत नाही. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी सध्या बोलत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पार्थ पवार यांनी VSRच्या विमानातनं प्रवास केल्यामुळे तर सुनेत्रा पवार केंद्रीय मंत्री राममोहन नायडूंसोबत बसल्यामुळे संवाद केला नाही असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर पार्थ आणि सुनेत्रा पवार यांच्याशी बोलण्याची इच्छाही नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र अजित पवारांच्या अपघात प्रकरणाची चौकशी लावली तर त्यांचा सत्कार करेन असंही रोहित पवार यांनी म्हटलं. फार जेव्हा VSR मधून प्रवास केला त्यांनी आणि काल काही दिवसांपूर्वी जेव्हा राममोहन नायडूंबरोबर काकींचा फोटो मी बघितला त्यानंतर मी कोणाशी चर्चा केली नाही आणि मला करायची सुद्धा इच्छा नाही. आम्ही न्यायालयामध्ये जातोय, लोकांपर्यंत जातोय, CID पर्यंत जातोय, प्रामाणिकपणे लढतोय आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर दुर्दैवाने आम्हाला प्रश्न असा पडतो खरंच आम्ही लढलं पाहिजे का नाही लढलं पाहिजे. ही जी अजितदादांची केस आहे ती CBIला या येणाऱ्या 28 तारखेच्या आधी जर सुपूर्द केली जाईल या राज्य सरकारकडनं मी स्वतः जाईल, सुनित्रा काकींचा सुद्धा सत्कार करेल. येत्या काही दिवसांमध्ये विदर्भातील अनेक पक्षातील माजी खासदार आमदार तसंच लोकसभा विधानसभा लढलेले अनेक दिग्गज नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी केला. ते अकोल्यामध्ये बोलत होते. राजन साळवी हे शिवसेनेचे अकोला जिल्हा संपर्क प्रमुख आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी संघटनात्मक बांधणीसाठी अकोला जिल्ह्याचा दौरा केला आहे. विदर्भामध्ये अनेक विविध राजकीय पक्षाची नेते मंडळी आहेत जे खासदार राहिलेले आहेत, खासदार निवडणूक लढवलेली आहेत, विधानसभा निवडणूक लढवलेली आहे, माजी आमदार आहेत, माजी नगरसेवक, जिल्हा परिषदचे सदस्य आहेत. अनेक मंडळी आमच्या संपर्कामध्ये. सर्वांचा ओढा हा एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. कारण भविष्यातल्या कालखंडामध्ये नक्कीच विदर्भामध्ये ही शिवसेना आपल्याला वाढलेली दिसेल हा विश्वास व्यक्त करतो. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. नीट पेपर लीक माफिया 2026 पासून नाही तर 2024-25 मध्येच सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नीट पेपर लीक प्रकरणातला सर्वात मोठा पुरावा ABP माझाच्या हाती लागला. टेलिग्रामवर पेपर लीक माफिया नावानं 2024 पासून एक ग्रुप सक्रिय होता. या ग्रुपवर 402 सदस्य ॲक्टिव्ह होते. 2024 मध्ये पेपर लीक करण्यासाठी ग्रुप बनवण्यात आला. या ग्रुपवर 1 मे रोजी पेपर अपलोड करण्यापूर्वी प्रायव्हेट माफियाच्या ॲडमिननं लवकरच संपूर्ण पेपर अपलोड करू असा मेसेज टाकला. यांना पासवर्ड देखील देण्यात आला होता. या ग्रुपवर लीक झालेला पेपर रात्री 11:38 आला. नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातून आणखी एका प्राध्यापकाला CBIने अटक केली आहे. पुण्यातील जीवशास्त्र शिकवणाऱ्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना CBIने अटक केली आहे. पुण्यातील बिबवेवाडीमध्ये राहणाऱ्या मनीषा मांढरे याही NTA संबंधित असल्याची माहिती PV कुलकर्णींप्रमाणेच मांढरेही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका तोंडी सांगत होत्या असा तपास यंत्रणांना संशय होता. पेपर फुटीनंतर NTAची संपूर्ण पेपर सेटिंग कमिटी CBIच्या रडारवर आहे. मनीषा मांढरेंच्या घरी CBIचं पथक दाखल झालंय. या प्रकरणामध्ये आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगरमधून एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 5 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर 2 आरोपींना पुणे न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेऊन दिल्लीला नेण्यात आलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणातील मास्टरमाइंड PV कुलकर्णी यांच्याबाबत लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयानं स्पष्टीकरण दिलंय. कुलकर्णी हे 4 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यांचा महाविद्यालयाशी आता कोणताही संबंध नाही असं प्राचार्य सिद्धेश्वर बेल्लाळे यांनी म्हटलंय.
कुलकर्णी हे पेपर सेट करणाऱ्या समितीत होते, ही माहिती आजच समोर आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच कुलकर्णी यांनी केलेल्या कोणत्याही कृतीचं समर्थन नाही असंही बेल्ला यांनी म्हटलं. कुलकर्णी म्हणजे 4 वर्षापूर्वी महाविद्यालयातून रिटायर झालेला आहे. त्याचा आणि महाविद्यालयाचा संबंध काहीच नाही. 3 वर्षापासून तो तिकडं पुण्याला शिफ्ट झाला असं समजलं आणि त्याचं हे कार्य झाले हे आम्हाला आत्ताच समजलेलं आहे. पण याचा आमचा संस्थेचा काही अर्थार्थी कुठलाच काही संबंध येत नाही. पी.व्ही. कुलकर्णीला आणखी 2 प्राध्यापकांची साथ होती अशी माहिती सीबीआयने केलेल्या चौकशीतून समोर आली आहे. पेपरफुटीमध्ये कुलकर्णी आणि वाघमारेसह 2 प्राध्यापक देखील सहभागी होते. सीबीआयकडून पुणे आणि लातूरमध्ये दोन्ही प्राध्यापकांचा शोध सुरू आहे. हे दोन्ही प्राध्यापक देखील NTA निगडीत होते. दोन्ही प्राध्यापकांनी संभाव्य प्रश्न फोडून मुलांना उत्तरही दिली. या प्रकरणी मनीषा वाघमारेच्या बँक खात्यामध्ये लाखो रुपये जमा झाले होते. त्यामुळे आता वाघमारेचं बँक खातं सीबीआयकडून फ्रीज करण्यात आलं. नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचे पती संजय वाघमारेंच्या क्लिनिकवर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. मात्र डेंटिस्ट असलेले संजय वाघमारे हे त्या दिवशी तिथे नव्हते. पुण्यातल्या बिबवेवाडी भागामध्ये असलेल्या एका इमारतीमध्ये त्यांचं डेंटल डिझाईन नावाचा दवाखाना आहे. या ठिकाणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून तिथलं CCTV देखील जप्त केलं. दरम्यान 2025 मध्ये सुद्धा नीट परीक्षेचा पेपर फुटला होता अशी धक्कादायक माहिती सीबीआयच्या तपासातून समोर आली आहे. मुख्य आरोपीपैकी मंगीलाल आणि दिनेशनं यापूर्वी सुद्धा नीट परीक्षेचे पेपर फोडून उमेदवारांना वितरित केले होते. गेल्या वर्षी झालेल्या नीट 2025 परीक्षेपूर्वी बिवाल कुटुंबातील 5 मुलांना प्रश्नपत्रिका आगाऊ देण्यात आल्या होत्या. या खुलाशानं तपास यंत्रणांना धक्का बसलाय. त्यामुळे हे रॅकेट अनेक वर्षांपासून सुरू होतं का असा प्रश्न उपस्थित होतो. सातारा जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद झालेल्या प्रतापगड किल्ल्याची पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई यांनी पाहणी केली. किल्ल्याच्या सुरू असलेल्या संवर्धनाबाबत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या. या किल्ल्यावर स्थानिक नागरिकांनी निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचा आरोप केला होता. याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी करत ज्या भागामध्ये किल्ला नूतनीकरणाचं काम खराब झालंय ते पुन्हा करण्याच्या सूचना दिल्या. नवीन केलेलं काम त्यातला जर चुना वगैरे काढला तर तो ढसळत खाली येतो. म्हणून साठी त्याला तेवढा क्युरिंग पिरियड दिला पाहिजे. आता मी तशा सक्त सूचना आर्किओलॉजी डिपार्टमेंटला दिल्यात आणि जी एजन्सी काम करते त्यांना सुद्धा दिलेल्या आहेत. दर्जा बाबतीत आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही. राज्याच्या रेती आणि वाळू धोरणामध्ये बदल करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. आता वाळू घाटातील एकूण वाळू साठ्याच्या 10% वाळू घरकुलांसाठी देण्यात येणार आहे. याआधी उत्खननातली 10% वाळू देण्यात येत होती. मात्र जास्त वाळू उपलब्ध होण्यासाठी जुन्या निर्णयामध्ये बदल करण्यात आला. आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील घरकुलांसाठी मोफत वाळू देण्यात येणार आहे. वाढत्या आर्थिक भारामुळे मुंबई महानगरपालिकेनं नवीन प्रकल्पांची घोषणा करण्याऐवजी सध्या सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याचं ठरवलं आहे. आगामी काही वर्षामध्ये नवीन प्रकल्पांपेक्षा मुंबई महापालिका पूर्णत्वाला प्राधान्य देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ABP माझाला दिली. 2029 पर्यंत कोणताही नवा प्रकल्प हाती न घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. अपूर्ण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून त्यांना गती देण्यासाठी निधी वळवण्याची विशेष रणनीती आखण्यात आली आहे. वाढता खर्च, आर्थिक ताण आणि महसुलावरील दबाव लक्षात घेऊन पालिकेनं हा निर्णय घेतला आहे. 11वी प्रवेशापाठोपाठ आता ITA प्रवेशाचं वेळापत्रकही व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं जाहीर केलं. त्यानुसार 21 मे पासून सकाळी 11 वाजता प्रवेश अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातली माहिती पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यामध्ये 1004 ITI आहेत आणि त्यामध्ये 418 सरकारी आणि 586 खाजगी संस्था आहेत. सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये मिळून राज्यभरामध्ये 1,57,664 जागा आहेत. मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांपर्यंत दाखल झाला आहे. मान्सूननं अंदमान समुद्रासह बंगालच्या उपसागरातला काही भाग व्यापला आहे. विजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. ताशी 35 ते 45 किलोमीटर वेगानं पश्चिमेकडील वारही सक्रिय झाले. पुढचे 3 ते 4 दिवस आणखी पुढे सरकण्यास मान्सून पोषक वातावरण आहे. आग्नेय अरबी समुद्र आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरामध्ये मान्सूनची प्रगती अपेक्षित असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
एल निनो जूनमध्येच सक्रिय होण्याचा अंदाज अमेरिकेच्या CPC सेंटरनं वर्तवलाय. संपूर्ण मान्सून हंगामावर एल निनोचा प्रभाव राहील असं CPCनं म्हटलंय. विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या तापमानामध्ये वेगानं वाढ होतीये आणि तिथली न्यूट्रल स्थिती एल निनोमध्ये रूपांतरित होणार आहे. सलग 5व्या महिन्यामध्ये प्रशांत महासागरातील तापमानामध्ये वाढ नोंदवली गेली आहे. जूनमध्ये एल निनो येण्याची शक्यता आता 82% गेली आहे, तर उत्तर गोलार्धामध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान एल निनो सक्रिय राहण्याची 96% शक्यता CPCने व्यक्त केली. मुंबई आणि उपनगरासह ठाणे भिवंडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणातील पाणीसाठा 40% आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होतीये आणि धरणातील पाणी पातळी कमालीची खालावली आहे. पाणीसाठा आटल्यामुळे पाणी कपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यावर यंदा पाणी टंचाईचं संकट घोंघावत आहे, तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील सर्वात मोठ्या धरणाची गळती रोखण्यासाठी काम सुरू आहे. दूधगंगा धरण अर्थात काळंबावाडी धरणाची गळती रोखण्याचं काम गेल्या वर्षीपासून सुरू आहे. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या धरणाच्या गळतीच्या कामासाठी 80 कोटी रुपये मंजूर केले होते. राज्यभरात अनेक धरणांची गळती रोखण्याचं काम सुरू आहे, मात्र प्रत्यक्षात हे काम कसं होतं ते बघणं महत्त्वाचं आहे. गळती काढली जाते किंवा गळती अशा पद्धतीने काढतात हे आपण ऐकलं होतं, वाचलं होतं. आता प्रत्यक्ष गळती कशी काढली जाते तर आम्ही तुम्हाला दाखवतोय. मी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील काळामावाडी या धरणावर आहे आणि काळामावाडी धरणाच्या गळतीचं जे पूर्ण प्रकरण आहे ते विधिमंडळापर्यंत पोहोचलं होतं. त्यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी विधिमंडळामध्ये या धरणाच्या गळतीसाठी जवळपास 80 कोटी रुपये मंजूर केले आणि त्याचं काम आहे ते चालू झालेलं आहे. ही अशा पद्धतीनं धरणाची गळती काढली जाते आणि मग इथलं जे धरणाची जी लाईफ आहे ती वाढवण्याचं काम आहे ते केलं जातं. बीड जिल्ह्यातून वाहणाऱ्या गेवराईतील गोदावरीचे नदीपात्र कोरडं पडलंय. परिणामी नदीकाठच्या गावांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. कोरड्या पडलेल्या गोदावरीची दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपून पाणी टंचाईची भीषणता दाखवण्याचा ABP माझाचा प्रयत्न आहे. गोदाकाठच्या नागझरी, खामगाव, सावळेश्वर, गंगावाडी, राक्षस भवन, पांचाळेश्वर यासह इतर गावांना पाणी टंचाईची झळ बसली आहे. ग्रामस्थांना पिण्याचं पाणी तर जनावरांना देखील पिण्याचं पाणी मिळत नाहीये. जायकवाडी धरणातून काही प्रमाणामध्ये नदीपात्रात आणि कॅनलमध्ये पाणी सोडावं अशी मागणी स्थानिक करत आहेत. या ठिकाणच्या ग्रामपंचायतच्या पाणी योजना सुद्धा या नदीपात्रावर अवलंबून आहेत. या गोदावरी नदीपात्रात पाणी नसल्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणात उद्भवला आहे आणि सदर ठिकाणी नागझरी, शहागड या गोदावरी तीरावर कोल्हापुरी बंधारा आहे. कोल्हापुरी बंधारा सुद्धा नादुरुस्त असल्यामुळे या बंधाऱ्यात पाणी टिकत नाही. पाणी न टिकल्यामुळे आज ही जी परिस्थिती उद्भवली ही त्या बंधाऱ्याचे गेट आणि बंधाऱ्याची क्षमता कमी असल्यामुळे त्या ठिकाणी हा प्रश्न उद्भवत आहे. शासनाने या बंधाऱ्याला एक उच्च पातळीचा बंधारा करावा आणि तात्पुरती याची दुरुस्ती करावी अशी शासनाकडे विनंती आहे. विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा वाढलाय. अकोल्यामध्ये आज दिवसभरात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्याचा पारा 45 अंशांच्या पार गेलाय, तर अमरावतीमध्ये सुद्धा पारा 45 अंशांवर पोहोचलाय. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट. मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये सखल भागात पाणी साचतं. पाणी साचण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाची पूर्वतयारी मे महिन्याच्या मध्यापासूनच सुरू झाली आहे. महापालिकेकडून वॉटरिंग पंपांच्या सर्व्हिसिंगला सुरुवात झाली आहे, तर पावसाळ्यापूर्वीच पाणी बाहेर काढणारी यंत्रणा सज्ज करण्यात आली. राज्यातल्या वाढत्या तापमानामध्ये बाष्पीभवनाचा वेग वाढून मुंबईसाठीच्या 7 जलाशयांमधल्या पाणीसाठ्यामध्ये घट होताना पाहायला मिळते. त्यातच यंदाच्या मोसमामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबई महापालिकेनं 10% पाणी कपात लागू केली आहे. दरम्यान पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्याबाबतचा निर्णय मे अखेरीस घेतला जाणार आहे. मान्सूनची स्थिती, धरण क्षेत्रातला पाऊस आणि उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेऊन महापालिका अंतिम निर्णय घेईल. धरणांमध्ये समाधानकारक पाऊस झाला तर पाणी कपात लवकर मागे घेण्याचीही शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या कामामध्ये कंत्राटदारांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे काही भागातली कामं तात्पुरत्या स्वरूपामध्ये सामाजिक संस्थांकडे सोपवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा मिठी नदी सफाईचा वेग मंदावल्यामुळे महापालिकेची चिंता वाढली आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यावर नालेसफाई आणि गाळ उपसा कामांसाठी नव्या कंत्राटदारांचा शोध सुरू होता. मात्र विशेषतः पूर्व उपनगरातील कुर्ला, साकीनाका आणि चेंबूर, मानखुर्द परिसरातील कामांना विलंब झाल्याची माहिती समोर आली आहे. यंदा महापालिकेनं झोन निहाय कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेतला होता. मात्र झोन 5 साठी कंत्राटदार न मिळाल्यामुळे काही कामं एनजीओकडे देण्यात आली होती. अखेर विभागनिहाय स्वतंत्र कंत्राटदार निश्चित करत महापालिकेने ही कामं पुन्हा कंत्राटदारांकडे वर्ग केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे भिवंडी महापालिकेकडून शहरातील नालेसफाई मोहिमेला वेग आलाय. शहरामध्ये संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी महापौर स्वतः मैदानात उतरल्या. विविध भागातील नाले, ड्रेनेज आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांची महापौरांनी पाहणी केली. मात्र या पाहणी दरम्यान अनेक नाले कचऱ्यानं भरल्याचे चित्र समोर आले. यंदा नाले आणि ड्रेनेज सफाईसाठी भिवंडी महापालिकेकडून 2,44,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. शहरातील प्रमुख नाले, अंतर्गत ड्रेनेज आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होणाऱ्या मार्गांची साफसफाई केली जाते. सफाईमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांची बिलं रोखली जातील असा इशारा महापौरांनी दिला. तर उत्कृष्ट नालेसफाई करणाऱ्या ठेकेदाराला 1 लाखांचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं. आपल्या माध्यमातून मी जनतेला एक आश्वासन दिलेला होता का मी नालेसफाई केल्याशिवाय कोणाला बिल देणार नाही. मी त्याच गोष्टीवर ठाम आहे आणि मी नाल्यात उतरणार आहे. आता 2 दिवस झाले, सुरुवात झालेली आहे, पण येत्या तुम्हाला 15 दिवसात पावसाच्या अगोदर आम्ही नालेसफाई सगळे माझे जेवढे कामगार आहेत खूप त्याच्यावर मेहनत घेत आहेत आणि घेणार. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अतिधोकादायक इमारतींचा मुद्दा ऐरणीवर आलाय. कोणतीही दुर्घटना घडू नये या उद्देशानं महानगरपालिका हद्दीतील अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना इमारती रिकामी करण्याच्या नोटिसा महापालिकेकडून दिल्या जात आहेत. महापालिका हद्दीमध्ये एकूण 451 धोकादायक इमारती आहेत. त्यापैकी 225 इमारती अतिधोकादायक आहेत. धोकादायक इमारतींना स्ट्रक्चरल अभियंत्यांनी दुरुस्ती करण्याची शिफारस केली आहे. त्या इमारतींना महापालिकेकडून दुरुस्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिकेकडून विशेष मोहीम राबवण्यात येते. मुंबईतील चेंबूर परिसरामध्ये अरुणकुमार वैद्य जलतरण तलाव इथल्या गैरव्यवस्थेविरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या महिनाभरापासून गळतीचं कारण देत जलतरण तलाव बंद ठेवण्यात आला. मात्र नेमकी गळती कुठे आहे याचा शोध घेण्यासाठी किंवा दुरुस्तीची कामं करण्यासाठी पालिकेकडून कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही असा आरोप सभासदांनी केला आहे. या जलतरण तलावाचे अंदाजे 5,000 सभासद आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि विद्यार्थी पोहण्यासाठी येत असतात. मात्र ऐन उन्हाळ्यातच तलाव बंद असल्यामुळे सभासदांमध्ये संतापाचं वातावरण आहे. वाशिमच्या मनोरा शहरातून वाहणारी अरुणावती नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, गाळ आणि झाडं-झुडपं वाढल्याचं दिसतंय. प्रशासनाकडून नदीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. पिंपरी चिंचवडमधील संत तुकारामनगर पोलीस ठाण्याला काल रात्री 8:15च्या सुमाराला फोन आला. डॉक्टर DY पाटील राजे राजेश्वरी मुलींच्या वसतिगृहाजवळ एक संशयास्पद बॉक्स असल्याचा फोन आला. त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं तातडीनं तपासणी केली. तपासणीमध्ये बॉक्समध्ये टेडी बेअर असल्याचं आढळलं. बॉम्बची अफवा असल्याचं आढळल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. सदर ठिकाणची पाहणी केली असता श्री राजे राजेश्वरी गर्ल्स हॉस्टेलच्या मेन गेटच्या बाजूला एक गिफ्ट बॉक्स साधारण 2 बाय 2 फूट चौरस आकाराचा मोठ्या स्वरूपातला गिफ्ट बॉक्स आढळून आला. त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ नियंत्रण कक्ष येथे माहिती देऊन BDDS पथक बोलावून घेतले. तसेच आवश्यक मनुष्यबळ बोलावून घेतले आणि BDDS पथकाद्वारे सदर बॉक्सची तपासणी केली. त्यामध्ये कोणताही घातपाताचे संबंधी चीजवस्तू मिळून आली नाही. मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू असताना टोल वसुली सुरू करण्यात आल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेली 14 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील पहिला टोल नाका सुरू झालाय. पळसपे ते कासूपर्यंतच्या पहिल्या टप्प्यासाठी खारपाड्याच्या टोल नाक्यावर आजपासून टोल वसुली केली जाते. विशेषतः स्थानिकांना विश्वासात न घेता टोल नाका सुरू करण्यात आल्यामुळे नाराजी आहे. स्थानिक वाहनांना टोल माफी दिली पाहिजे अशी मागणी इथल्या नागरिकांची आहे. कल्याण ग्रुपला हा टोल 15 तारखेपासून सकाळी 8 वाजेपासून 3 महिन्याकरता मिळालेला आहे.
आणि काल सर्व NHIच्या अंडर हा टोल असल्यामुळे NHIने पूर्ण पेपरला काल नोटिफिकेशन ते ऑलरेडी दिलेलं आहे आणि हा टोल फक्त 3 महिन्याकरता आमच्या कंपनीला मिळालेला आहे वसुलीसाठी फक्त 3 महिन्याकरता टोल सुरू झाला आहे. 3 महिन्यानंतर पुढे काय असणार आहे सिस्टम? 3 महिन्यानंतर परत एकदा टेंडर निघणार या टोलचं आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई होणार आहे. मुंबईच्या गोरेगाव पूर्वमध्ये गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका मुलानं आईचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिंडोशी पोलिसांनी प्रियांशू गुप्ता याला अटक केली, तसंच त्याच्या प्रेयसीला देखील ताब्यात घेतलं. दागिने विकून आलेल्या पैशांमधून प्रेयसीचा वाढदिवस साजरा केला, तसंच ड्रग्जवर देखील पैसे उडवल्याची कबुली आरोपीनं दिली आहे. जवळपास 3,32,000 रुपयांच्या दागिन्यांची त्यानं चोरी केली. चोरीतील जवळपास 88% मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. दागिने खरेदी करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. कम 30 ग्राम के सोने गहने थे उसके सोने के, वो गायब थे. हमारे पास लास्ट वीक में आई थी, हमने उसका पूरा FIR ले लिया और दोनों बच्चों में से जिस पे डाउट था, उसका जो छोटा लड़का था प्रियांशु गुप्ता, उसकी उम्र 21 साल है, उस पर थोड़ा डाउट था तो उसे हमने उठाया, उसे पूछताछ किया. तो पहले तो उसने बताया नहीं था, लेकिन थोड़ा स्किलफुली उसे हमने इंक्वायरी करने के बाद उसने बताया कि वो गहना जो है वो मैंने ही चोरी किया है. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील डोंगरगाव या ठिकाणी बँकेच्या कर्जापायी स्वतःच्या मृत्यूचा कट रचत मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर आरोपी अंतिम घोटेलेनंच व्यवसायासाठी 5 लाखांचं कर्ज घेतलं होतं. व्यवसायात यश न आल्यामुळे तो प्रचंड तणावात होता. या कर्जातून कायमची सुटका करून घेण्यासाठी त्यानं स्वतःलाच मृत घोषित करण्याचा एक भयानक कट रचला. त्यानं आपल्याच गावातील मित्र चंद्रकुमार सराटे यांची हत्या केली. त्यानंतर आरोपीनं मृत चंद्रकुमार यांच्या शरीरावरचे कपडे बदलून त्यांना स्वतःचे कपडे घातले. मात्र मृत व्यक्तीच्या भावाला संशय आल्यामुळे पोलिसात तक्रार झाली. यानंतर पोलीस तपासामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला. आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा BNS कलम 103(1) आणि पुरावे नाहीसे केले म्हणून 238 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपी अटकेत आहे. पुढील तपास आमगाव पोलीस करत आहेत. नागपूरमध्ये ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई केली. तब्बल 34 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. भंडारा नागपूर महामार्गावर ट्रक आणि 4 चाकीच्या माध्यमातून ड्रग्जचा व्यवहार सुरू होता. पोलिसांनी छापा टाकत 6 आरोपींना अटक केली. या कारवाईमध्ये गांजासह ट्रक, कार, 8 मोबाईल आणि इतर साहित्य असा 29 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान रॅकेटचे धागेदोरे ओडिशातील संबलपूरपर्यंत पोहोचले. मुख्य ड्रग्ज तस्कर विजयकुमार बहेरा हा फरार आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अकोल्यामध्ये बियाणं आणि खतांच्या साठेबाजीला थारा देणार नसल्याचा इशारा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिला आहे. खत आणि बियाण्यांच्या लिंकिंग आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कृषी विभागाच्या मदतीनं भरारी पथकांची स्थापना केली आहे. तर काही विशेष कृषी जातीचंच बियाणं विकत घेण्याचा आग्रह धरण्यात आल्याचं समोर आलं. साठेबाजी करत असल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर धुळे जिल्ह्यात देखील पशुसंवर्धन विभाग आता अलर्ट झालाय. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागानं खबरदारी म्हणून उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. अद्याप धुळे जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचे कोणतेही लक्षणं आढळलेली नाहीत. परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर गिरीश पाटील यांनी दिलेली आहे. दरम्यान धुळे जिल्ह्यामध्ये 36 रॅपिड रिस्पॉन्स टीम कार्यान्वित करण्यात आल्या. पोल्ट्री फार्म मालकांना स्वच्छता राखत खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसंच नंदुरबार जिल्ह्यातून धुळे जिल्ह्यामध्ये कुक्कुट पक्षी तसंच अंड्यांची ने-आण करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागानं ही माहिती दिली. अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील खरशिंदे गावामध्ये 65 वर्षीय गंगूबाई गायकवाड यांच्या धाडसाची चांगलीच चर्चा होती आहे. गंगूबाई सकाळच्या सुमाराला चुलीवर स्वयंपाक करत असताना अवघ्या काही फुटांच्या अंतरावरून बिबट्या थेट घरात शिरला. यावेळी मुलगा हरिभाऊ गायकवाड दरवाजालगत झोपले होते. गंगूबाई यांनी प्रसंगावधान राखत मुलाला बिछाण्यासह बाहेर ओढलं आणि मोठ्या चातुर्यानं घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं. बराच वेळ बिबट्या घरात इकडून तिकडे उड्या मारत वन कर्मचाऱ्यांना चकवा देत होता. वनविभागानं रेस्क्यू ऑपरेशन राबवत ग्रामस्थांच्या सहकार्यानं बिबट्याला जेरबंद केला. या सर्व प्रसंगामध्ये 65 वर्षीय गंगूबाई गायकवाड यांनी दाखवलेल्या समयसूचकतेचं आणि धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. भंडारा जिल्ह्यातल्या एका शिवमंदिरामध्ये आज बिबट्याचं दर्शन झालं. हा बिबट्या चक्क मंदिरामध्ये वामकुक्षी घेत असल्याचं चित्र दिसलं. मुख्य रस्त्याला लागून हे मंदिर असल्यामुळे प्रवाशांसह भाविकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
बिबट्या मंदिरात असल्याचं कळताच परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला. वनविभागानं तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. उन्हाळी सुट्टीमध्ये देशभरातील पर्यटकांचा ओढा पुन्हा कोकणातील समुद्र किनाऱ्यांकडे वळलाय. समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी होतीये. अथांग समुद्र, नारळी सुपारीच्या बागा, मालवणी खाद्यसंस्कृती, गड किल्ले आणि मंदिरांमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली आहे. सिंधुदुर्गातील मालवण, दांडी, चिवला, तारकर्ली, देवबाग आणि शिरोडा हे समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले.